मिरजेत नशेच्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त, 14 लाखाचे 1500 इंजेक्शन जप्त, तिघांना अटक. महात्मा गांधी चौक पोलिसांचा दणका. मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानजवळ पोलिसांनी छापा टाकून मेफेनटमाईनचा मोठा साठा जप्त करून तिघांना अटक केली. सदर वैद्यकीय औषधांचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत होता. त्याची विक्री आणि साठा करणाऱ्या टोळीला महात्मा गांधी चौक पोलिसांनी दणका दिल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. रोहित अशोक कागवाडे वय 44 राहणार शामराव नगर सांगली, ओंकार रवींद्र मुळे वय 24 राहणार गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग आणि आशफाक बशीर पटवेगार वय 50 राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केली. मिरजेत नशेचं इंजेक्शन विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी छापा टाकून सदर संशयितास अटक केली आहे. यावेळी नशेसाठी वापरण्यात येणारे मेफेनटमॉईन इंजेक्शन मिळून आलं. या कारवाईमध्ये एका मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेनटमॉईनचा साठा तिथून तो पुरवठा केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मिरजेतील संबंधित मेडिकलवर छापा टाकून तब्बल 14 लाखांचे 1500 इंजेक्शन आणि 176 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात. दरम्यान कोणताही परवाना नसताना नशेसाठी वापरले जाणारे मेफेनटमॉईन इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. दरम्यान सर्व संशयितांनी नशेचे इंजेक्शन कोठून आणले व त्याची कोठे कोठे विक्री केली जात होती याचा देखील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप खोके, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक संदीप कुरव, उदय कुलकर्णी, धनंजय चव्हाण, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, अभिजित पाटील, सूरज पाटील, अभिजित धनकर, नानासाहेब चंदन शिवे, राहुल क्षीरसागर, अमोल तोडकर, विकास कांबळे, राजेंद्र हारगे, विनोद चव्हाण, जावेद शेख, मोहसिन टिनमेकर, देवानंद नागरगोचे, हनुमंत कोळेकर यांनी केली आहे. सांगली जिल्हा पोलीस दलाकडून एक महात्मा गांधी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नंबर 20/25 यामध्ये औषधी द्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम या अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मेफेनटरमाइन सल्फेट हे केमिकल असलेलं बॉटल्स एकूण 1407 एवढ्या संख्येमध्ये त्या बॉटल्स सांगली पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. यामध्ये एकूण 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि तपासादरम्यान आणखीनही यामध्ये आरोपी निष्पन्न होतील. यामध्ये कदाचित एक मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. आता हा जो ड्रग्सचा साठा आहे तो इलिगली ठेवण्यात आलेला होता. त्या कामी आम्ही अन्न व औषध विभागाच्या स्टाफसह त्या ठिकाणी एक पंचनामा करून ही पुढील कारवाई केलेली आहे. यामध्ये तपासादरम्यान आणखीनही यामध्ये काही आरोपी सामील आहेत का, याच्यामध्ये आणखीन काही ड्रग्सचा वापर करण्यात येतो का, या सर्व बाबी निष्पन्न होतील. एकूण हा आपल्याकडे जो कारवाई केलेली आहे त्यात 14,46,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये जे भारत सरकारचं नशामुक्त भारत अभियान हे राबवण्यात येत आहे, त्यामध्ये सांगली जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे आणि जास्तीत जास्त कारवाया त्या ठिकाणी आम्ही करून घेणार आहोत. माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपणही आपल्याकडे जी माहिती आहे ती पोलीस विभागाला शेअर करत चला, जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी कारवाई करणं सहज शक्य होईल. धन्यवाद. महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.